शिवभक्त सगळे इकडे या, इकडे या सगळेजण. त्याने पहिले त्यांना इथं सोडा, मग त्यांना इकडे सगळ्यांना बोलू. सगळं हा ठीक आहे. सगळे शिवभक्त इकडे या, सगळे इकडे या, सगळे इकडे या, सगळे इकडे या, सगळे इकडे या. शिवभक्त सगळे इकडे या. त्यांनी गाडी थांबवली आहे, गाडी थांबवली त्यांनी. सगळे इकडे या, गाडी थांबवली आहे, सगळे इकडे या. तुमच्याशी कोऑपरेट करायचं ना, पण तुम्ही काहीच कोऑपरेट करता तसं कोणतं होणार. मी पहिले माझी भूमिका बोलतो. त्यांना 2 मिनिटं सोडा, त्यांना सोडा. माझ्यावर विश्वास ठेवा. ओके. गाडी थांबवली त्याने. आम्हाला तुमच्याशी कोऑपरेट करायचं ना, पण तुम्ही काहीच कोऑपरेट करत असाल तर कोणतं होणार. मी पहिलं माझी भूमिका बोलतो. पहिले त्यांना 2 मिनिटं सोडा, त्यांना सोडा. माझ्यावर विश्वास ठेवा. ओके. सगळ्या शिवभक्तांनी शांत राहावं. माझी भूमिका तुम्ही समजून घ्यावं. आम्ही कुठलं आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये. कोणी बोलू नये. आम्ही आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये. या प्रतिकात्मक आंदोलन असं तुम्ही म्हणता की माझी पहिल्या दिवसापासून भूमिका ही आहे, कायदा कोणी हातात घ्यायचा नाही. आणि ज्या मागण्यासाठी आम्ही आलोय, जे 13 कोटी जनतेच्या समोर हा विषय घेऊन जायचा आहे, तो हेतूच आहे की कुठला कायदा न हातात घेता कायद्याच्या बाहेर जाऊन काही गोष्ट आपल्याला करायची नाहीये. आणि मी माझ्या बोलण्यात तुम्हाला ते दिसून येईल. गडकोट किल्ल्यांसाठी ते आपले जीवन स्मारक आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य जे निर्माण केलं, ते जीवन स्मारक जीवित राहावेत म्हणून माझा 15-20 वर्षापासून हा माझा प्रयत्न आहे. मी माझी प्रशंसा करत नाही, पण खरी परिस्थिती ही सुद्धा आहे. दुर्गराज रायगड किल्ला याला सरकारला मी भाग पाडलं आणि तिथं रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि 75 वर्षात पहिल्यांदा आयुष्यात भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालं.